रत्नागिरी जिल्ह्याच्या वनपर्यटनाचा चेहरा म्हणून महाधनेश म्हणजेच ग्रेट हॉर्नबिल या पक्षाची घोषणा करण्यात आली आहे। वन विभाग, जिल्हाधिकारी आणि सह्याद्री संकल्प सोसायटीच्या माध्यमातून या पक्षाची निवड करून त्याला रत्नागिरी जिल्ह्याचा फ्लॅगशिप स्पीसीज म्हणून नामांकित करण्यात आली आहे। ग्रेट हॉर्नबिल हा आपल्या देशात आढळणाऱ्या धनेश कुळातील 9 प्रजातींपैकी आकारानं सर्वात मोठा पक्षी आहे। भारतात पश्चिम घाट आणि उत्तर आणि ईशान्येकडील सदाहरित वनांमध्ये ग्रेट हॉर्नबिलचं वास्तव्य आहे। भली मोठी तरीही रेखीव चोच, आकर्षक रंगसंगती, मोठा आकार, चित्तवेधक सवयी आणि दुर्मिळता यांमुळे या पक्षाचं दर्शन ही पक्षी निरीक्षकांसाठी खास पर्वणीच असते। आता रत्नागिरीच्या वनपर्यटनाचा चेहरा म्हणून ग्रेट हॉर्नबिलचीच निवड का करण्यात आली तर धनेश या पक्षाला जंगलाचा शेतकरी असं म्हटलं जातं आणि इथल्या सगळ्या जंगलाच्या ज्या निर्मितीचं काम अनेक वर्ष धनेश प्रजाती करत आहेत। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सध्या 4 प्रकारच्या धनेश प्रजाती आढळून येतात। त्यामध्ये ग्रेट हॉर्नबिल, मलाबार पाईड हॉर्नबिल, मलाबार ग्रे हॉर्नबिल आणि इंडियन ग्रे हॉर्नबिल या प्रजाती आढळून येतात। त्यापैकी महाधनेश म्हणजेच ग्रेट हॉर्नबिल ह्यांना जंगलाचे शेतकरी असं म्हटलं जातं आणि त्यांच्या माध्यमातून जंगलाच्या निर्मितीचं आणि प्रसाराचं काम गेली अनेक वर्ष निसर्गरित्या चालू आहे आणि याचसाठी रत्नागिरी जिल्ह्याच्या फ्लॅगशिप स्पेसीज म्हणून धनेश पक्षी यांना घोषित करण्यात आलं आहे। धनेश कुळातील प्रजाती मोठमोठ्या झाडांच्या ढोलीत घरटी करतात। धनेश स्वतः ढोली करू शकत नाहीत। अशा परिस्थिती ते झाडांवरील नैसर्गिक ढोलींवर अवलंबून असतात। एकदा निवडलेलं अनुरूप घरटं धनेशाची जोडी वर्षानुवर्ष वापरते। विणेच्या हंगामात नर आणि मादी त्यांचं घरटे असलेल्या परिसरात घुटमळू लागतात। ढोली असलेल्या झाडाचं आणि ढोलीचं परीक्षण करतात। मादी ढोलीत शिरतं आणि ढोलीचा प्रवेश लिपून घेते। केवळ चोच बाहेर काढण्यापुरती उभी फट ठेवली जाते। घरट्यात कैद होऊन बसलेल्या मादीला आणि अंड्यातून बाहेर आलेल्या पिल्लाला चारा पाणी पुरवण्याची जबाबदारी संपूर्णपणे नर सांभाळतो। ग्रेट हॉर्नबिलचा विणेचा हंगाम ऑक्टोबरपासून सुरू होतो। डिसेंबरमध्ये मादी घरट्यात शिरतं आणि 4 महिने घरट्यात असते। नर हॉर्नबिल 4 महिने अविरत परिश्रम करून वेगवेगळी फळं आणि छोटे प्राणी घरट्यात आणतो। हॉर्नबिल्सच्या घशात पिशवीवजा असलेल्या कप्प्यात नर फळं साठवून घरट्यापाशी येतो आणि एक एक करून ती फळं घशातून चोचीत घेऊन ढोलीच्या अरुंद फटीतून मादी आणि पिल्लाला भरवतो। 120 ते 140 दिवसानंतर पिल्लू घरट्यातून बाहेर झेपावते। दिवसेंदिवस हॉर्नबिलची घटणारी संख्या ही चिंताजनक बाब आहे। वन खात्याच्या सहयोगानं तसेच स्थानिक लोकांच्या सहभागानं हॉर्नबिल्स आणि त्यांचा अधिवास सुरक्षित आणि जतन करणं अत्यंत गरजेचं आहे। महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्ह्यात सह्याद्री संकल्प सोसायटीमार्फत तसे प्रयत्न होताना दिसत आहेत। या प्रयत्नांविषयी अधिक जाणून घेण्यासाठी पाहत रहा आणि फॉलो करा महा MTB वाईल्डलाईफ।